नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. मित्रहो, एक वेगळा व्हिडिओ घेऊन आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आपण येत आहोत. मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोज जरांगे पाटील यांची संवाद बैठक या ठिकाणी आताच नुकतीच पार पडलेली आहे आणि ही बैठक पार पडल्यानंतर आम्ही इथून बाहेर पडत असताना एक गृहस्थ मला या ठिकाणी भेटलेले आहेत आणि त्यांच्या अंगावर शर्ट नाही, त्याच्यामुळे साहजिकच माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि जवळून जेव्हा बघितलं तेव्हा त्यांनी त्यांच्या शरीरावरती छातीवरती मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं चित्र रेखाटलेलं आहे. जाणून घेऊया आपण त्यांच्याकडूनच, दादा काय मनात भावना आली ज्यामुळे तुम्ही मनोज दादा जरांगे पाटील यांचं चित्र आपल्या छातीवरती हृदयावरती कोरलेलं आहे? तर आपण जर बघितला तर आज 7 ते 8 महिने झालेत आमचे मनोज दादा जरांगे पाटील हे आरक्षणासाठी अहोरात्र दिवस आणि रात्र करून झटत आहेत. परंतु हे सरकार की मराठ्याला एक न्याय देत नाही आज. तर या ठिकाणी आम्ही एवढंच यांना सरकारला सांगू इच्छितो की आज देवेंद्र फडणवीस आहेत, ते सांगतात की मराठ्याला 10% आरक्षण दिल्यामुळे आता सर्व मराठी बांधव आता माझ्या पाठीचे आहेत. परंतु आम्ही देवेंद्र फडणवीसला सांगू इच्छितो की मराठा हा मराठ्यांच्या हृदयात आणि मनात आज फक्त आणि फक्त हे मनोज दादा जरांगे पाटील बसलेले आहेत. तुम्ही कितीही डाव टाकले आणि कितीही काही केलं तरी पण मराठ्यांना टिकणारं आरक्षण जोपर्यंत तुम्ही देणार नाहीत तोपर्यंत हा लढा बंद पडणार नाही आणि जोपर्यंत मनोज दादा जरांगे पाटील हे लढत आहेत तोपर्यंत आम्ही फक्त आणि फक्त मनोज दादा जरांगे पाटलाच्याच माग आहोत. आता आमचा एकच राजा मनोज जरांगे पाटील असं त्यांनी त्या चित्राखाली लिहिलेलं आहे. एकीकडे आपण बघतो आहोत प्रशासन मनोज जरांगे पाटील यांचे फोटो असलेले बॅनर काढण्याचा प्रयत्न एकीकडे करत आहे, त्याचवेळी दुसरीकडे मात्र लोक आपल्या हृदयावरती छातीवरती जरांगे पाटलांना कोरणार आहेत. खरं म्हणजे प्रश्न असा आहे की तुम्ही बॅनरवरचे जरांगे पाटील त्या ठिकाणी काढू शकता, त्यांचं बॅनर त्या ठिकाणी काढून ठेवू शकता, पण माणसांच्या मनामनात जे मनोज दादा जरांगे पाटलांनी स्थान निर्माण केलंय ते कसं काढणार? दादा, आपण दादांचं चित्र आपल्या छातीवरती कोरलेलं आहे, आपलं संपूर्ण नाव आणि गाव कळेल का? मी महादेव भगवान जाधव, राहणार बेडकुजवाडी, तालुका जिल्हा बीड. तर आम्ही या ठिकाणी गोष्ट मराठा बांधवांना सुद्धा मी सांगू इच्छितो, मनोज दादा जरांगे पाटील हे गोर गरीब मराठा बांधवासाठी लढत आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा काहीही स्वार्थ नाही. मराठा बांधवांनी सुद्धा जशी मनोज दादा जरांगे पाटलांनी आपल्या जीवाची बाजी लावून ही आरक्षणाची गोडखिंड रोखून धरली, त्याचप्रमाणे आपण आपल्या लेकरासाठी आपण सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावून ह्या आरक्षणाच्या लढाईमध्ये उतरला पाहिजे. कुठेही मनोज दादा जरांगे पाटलाची सभा असो, त्यांचं कुठलंही काही असो, तर त्या ठिकाणी आपण उत्स्फूर्तीने सपोर्ट केला पाहिजे. एवढंच मी सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया उमटताना आपल्याला दिसत आहे आणि त्याचं प्रतिबिंब आपण बघतो आहोत. दादा, किती दिवसापूर्वी आपण छातीवरती मनोज दादा जरांगे पाटील यांचं हे चित्र रेखाटलं आणि कोणाकडून रेखाटलं? हे चित्र मी बीडला रेखाटलेलं आहे आणि या चित्राला फार दिवस झालेला नाही की 2 दिवस झालेला आहे. 2 दिवसापूर्वी आपण मनोज दादा जरांगे पाटलांचं हे चित्र छातीवरती कोरलेलं आहे आणि आताच तुम्ही मनोज दादा जरांगे पाटलांचं भाषण देखील ऐकलंय. त्याही वेळी आमच्या सगळ्यांची नजर तुमच्यावरती गेली होती. तर आता तुम्ही जरांगे पाटलांना हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे. सरकारला सकल मराठा समाजाच्या वतीने काय संदेश द्याल? सरकारने मराठा समाजाच्या जर कुणबी नोंदी सापडल्या असतील तर हे आरक्षणाचं युद्ध हे धर्मानी अधर्मानी नाही. जर मराठ्याच्या कुणबी नोंदी जर सापडल्या असतील तर सरकारने हे लवकरात लवकर मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याचा ते पत्र द्यावा, आदेश द्यावात, नाहीतर त्यांना ते सरसकट आरक्षण द्यावात ही सरकारला आम्ही विनंती करतो.